विश्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी. आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. संचालकांनी माफीचा साक्षीदार व्हावे, अन्यथा गुन्हे दाखल करू. केदार नायकवडी यांचा इशारा. हुतात्माचे आंदोलन अधिक तीव्र. हुतात्मा कारखान्याचे कामकाज नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या विचारांनीच व्हायला हवे, अशी आमची स्पष्ट भूमिका असून आम्ही पदासाठी नाही तर कारखाना वाचवण्यासाठी झटत असल्याचे केदार नायकवडी यांनी स्पष्ट केले. वैभव नायकवडी राजीनामा देण्यावर तयार नसल्याने आता कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. विद्यमान संचालक मंडळाने आता आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन त्यांनी केलं. केदार नायकवडी पुढे म्हणाले की कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीला जबाबदार धरून आम्ही लवकरच विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करणार आहोत. या कारवाईतून वाचायचे असेल तर संचालकांनी एकतर माफीचा साक्षीदार व्हावे किंवा स्वतः फिर्यादी व्हावे. वैभव नायकवडी ऐकत नसतील तर आता वेगळा विचार करावाच लागेल, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कारखान्यातील गैरव्यवहाराविरोधात आता पोलीस स्तरावर लढा तीव्र केला जाणार असल्याचे त्यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. सगळ्यांना सांगू इच्छितो की आमच्या दोघांची पण कारखान्याचा चेअरमन व्हायची पण इच्छा नाही, हे जाहीरपणानं असतात. आमची एकच इच्छा आहे की कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे. ही कारखाना हा आपण सगळ्यांनी बघायचा. मी तर का एकटा ओझं घेऊ? उद्या आत्ता जेवढी जमल्यात त्याच्या 5 पटीनं उद्या माझ्या दारात जमते. कारखान्यामध्ये जे काही चुकीचं काम चाललेलं आहे ते मी आज फक्त तुमच्यासमोर मांडलेलं आहे. उद्या भविष्यातली जी जबाबदारी आहे ती आपण सगळ्यांनी मिळून घ्यायची आहे. तुमची तयारी आहे काय? म्हणजे जरा हात वर करून सांगा की. आणि दुसरी एक गोष्ट, आता भाऊ लय विचार करायला नको. आपण FIR दाखल करायचा निर्णय घेऊया. आणि त्यासाठी माझी तुझ्यासहित सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला जर वाचायचं ह्याच्यातनं असलं तर तुम्हाला तर एकतर साक्षीदार व्हायला लागणार किंवा फिर्यादी व्हायला लागणार. आणि त्याशिवाय ह्याच्यातनं कारखाना मूळ पदावर येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही आज रात्रीचा मला वाटतं आपण यांना वेळ देऊया. यांनी काय करायचं ते ठरवायचं, नसलं तर हे संचालक सगळे राजीनामा देऊ देतात, परत इलेक्शन होऊ दे.